नमस्ते. मॉम हेल्थ केअर महाड सेंटरमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण आईच्या घरी आलेलो आहोत मॉम मॅट आणि NSM मशीन इन्स्टॉल करायला. तर आपण आईचा थेरपीचा अनुभव, थेरपीच्या आधी काय काय व्हायचं या गोष्टी सर्व जाणून घेऊया. नमस्ते आई. नमस्ते. आपलं नाव सांगा. ज्योती जयराज शेडगे. आई, थेरपीला किती दिवस येतेस तू? मला थेरपीला येऊन 1 महिना झाला आता. कसं काय समजलं तुला थेरपीला यायचं? माझी एक मैत्रीण होती, हं. ती मला बोलली की तुम्ही एकदा जाऊन बघा तिथे सेंटरला, मॉम हेल्थ केअर मध्ये. मला फरक पडलाय, मग तुम्हालाही पडेल. ओके ओके. हा. थेरपीच्या आधी काय काय त्रास व्हायचा? मला म्हणजे माझे पाय दुखायचे, खांदे दुखायचे आणि पायात गोळे यायचे. आता थेरपीला म्हणजे अजून काय काय होतंय सांगा सांगा. आता मला म्हणजे थेरपी बरेच नंतर प्रॉब्लेम होते. मला झोप येत नव्हती. हा. आता मला झोप चांगली येते आणि ऍसिडिटीचा त्रास कमी झाला. ओके ओके. आणखीन आता मला 50% जरी फरक बरोबर. पडलाय. म्हणजे आईला एका महिन्यात खूप सारा असा फरक पडलेला आहे. त्या दिवशी पण आई स्वतः येऊन बोलली की मला आता छान झोप लागते म्हणून. कारण आई बोलायची की याच्या आधी म्हणजे हो, जाग झोप, भरपूर वेळा यायची वगैरे. तर चांगली गोष्ट आहे. आणि आई आता तू मॉम मॅट घेतलेली आहेस घरी, तर तू कोणासाठी आणि कसं काय म्हणजे त्याच्या मागचं कारण सांग. मी मॉम मॅट घेतले म्हणजे माझे मिस्टर, माझा मुलगा, सून, नातू यांना काय वेळ मिळणार नाही तेवढा ना तिथे मॉम हेल्थ केअर मध्ये यायला. मी वेळ काढू शकते, हो. त्यांच्यासाठी मी मॉम मॅट घेतलेली. मग आपल्या आता महाड सेंटरला येते, तिथलं वातावरण कसं काय आहे? खूप छान आहे. तिथे येऊन कसं वाटतं? खूप छान, लय भारी. लय भारी. हा, खरंच लय भारी वाटतं ना. हो, रिलॅक्स एकदम वाटतं. मग आपली मॅट कशी आहे मॉम मॅट? लय भारी. आणि NSM मशीन लय भारी. महाड सेंटर लय भारी. शेडगे आई लय भारी. थँक्यू सो मच. सौरव सर लय लय भारी. भारी. ऐश्वर्या मॅडम लय भारी. आपल्या एंजल्स लय लय भारी. भारी. महाड सेंटर लय भारी. थँक्यू.